मुंबईकरांचं पहिलं आधी अभिनंदन करतो. धन्यवाद. खरोखर बरं वाटलं की असे तुम्ही आपल्या गावाकडे येऊन आपली जी काय मूळ जागा आहे, मूळ आपली घरं आहेत, ह्या घराकडे तुम्ही दुर्लक्ष न करता आपलं मूळ कुठलं, कुळ कुठलं या गोष्टीची तुम्ही जर आपण सांगता आता ह्या वयात तुम्ही जर त्याची माहिती करून घेतलात तर भविष्यात तुमच्या पण मुलाबाळांना त्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणून असंच म्हणतो की तुम्ही दरवर्षी अशी येत राहा आणि अशी तुमच्याकडे प्रार्थना करतो की तुम्ही दरवर्षी येऊन या गणपतीची प्रार्थना करून, गणपतीची उपासना करून, गणपतीची पूजा करून तुम्ही या ठिकाणी आपलं संपूर्ण जीवन, दगदगीचं जीवन मुंबईला जेव्हा जगतात ते ह्या गणपतीच्या माध्यमातून आपली गणपती तुमच्या पाठीमागे असेल तर सगळ्या गोष्टी सुखकर होतील, सगळे विघ्न आता तुमचे दूर होतील. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की दरवर्षी तुम्ही असेच येऊन या कोकणातली काय पद्धत आहे, कोकणात गणपती कसे आणतात, त्याच्या आरत्या कशा होतात, गावातील लोक एक मिळून सगळे गावकरी कसे जमा होतात, तो आनंद वेगळा आहे आणि मुंबईचं जीवन तुमचं वेगळं आहे. लवकर टॉवर बसून रे बाबा. इच्छेप्रमाणे तू नवल पूर्ण करते ना महाराजा. 5G येऊ का? 5G तुझे रे बाबा. 5G येऊ का? नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज बाप्पाचं विसर्जन अर्थात 6वा दिवस बाप्पाचा. गौरी गणपतीसोबत आपले बाप्पा विसर्जन होतं, म्हणजे गौरी गणपती आहे तर 6-7 दिवस दरवेळीचं आहे. म्हणजे जेव्हा गौरी विसर्जन असणार त्याच दिवशी आपल्या बाप्पाचं पण विसर्जन होतं. आणि स्पेशल भांडूपवरनं रिक्षा आलेली बघायला मिळते आपल्या राजू काकांची. आणि तीच ती रिक्षा ज्या आपण सेकंड डेला व्लॉग टाकला होता की आपण मोंडात गेलो होतो, तेच राजू काका आज आपल्या घरी आले आहेत. आणि बघताय सकाळी सकाळी मस्त ऊन. बाबू ढोलकी वाजव, ढोलकी वाजव. घे 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 लवकर घे. ठेवा ते खाली त्याच्या ढोलकीच्या. हा वाजव बाबू. घे घे वाजव. भारी वाजवतो रे, भारी वाजवतो. आपले राजापूरवाले सुनील काका आलेत बघताय. आणि मी थोडं अजिंक्य दादाकडे गेलेलो वरती आणि आता मला समजलं सुनील काका आले तर मी पण आलो खाली.
सेवा केली आहे, त्या सेवेत त्याच्याकडून काय चुकलं असेल, त्याच्या कुटुंबाकडून काय चुकलं असेल, आमच्या पवार घराण्याकडून काय चूक झाली असेल तर बाबा तू आपल्या पोटाची घालून घेऊन सर्वांच्या धंद्यामध्ये बरकी जाऊन त्या मुलाबाळांना सुपारी लागून धंद्यामध्ये सगळी बरकी जाऊन घरच्या कशा मुली असतील त्या असतील माय बसले असेल त्यांना सगळ्यांना सुख संपत्ती लागू दे बाबा, त्यांच्या बरोबर सगळ्याची तू धरून जशी आनंदात सेवा तुझी दरवर्षी करतात तशीच आनंदात सेवा तू यावर्षी तुमचे गेलेले काय चुकलं असेल त्यांच्याकडून तर माफ कर. आल्या सगळ्या लोकांना व्यवस्थित बरोबर घराकडे आपल्या मुंबईला जाणं येणं तुमच्या घरात व्यवस्थित पार पडू देत. काही आणि सगळ्या दूर टाकून सगळ्यांचे आजार कोण रोग नाही सगळे धंद्या वगैरे सगळे बरकती देऊन बाबा केल्या इथल्या सगळ्या गोष्टी मनापासून करून घेतल्या बाबा, त्या मनापासून सगळ्या केल्या ते बाबा तू मानून घे. काय चुकलं असल्याच्याकडून त्याला माफ करून बाबा सगळी गोष्टी अशीच आनंदात सेवा करून घे. गणपती गजानन महाराज की जय. आणि आजचा स्पेशल नैवेद्य बघताय, भाकरी मोदक सर्वच बनवले आहे मम्मीनी. तर मित्रांनो आज आपल्या घरी राजापूरवाले काका आणि सर्व माझ्या दिदी आलेले ताई आलेल्या आहेत, 3 ताई आहेत ह्या. हे बघा इथे 3 ताई आहेत आणि इथे 2 वहिनी आहेत माझ्या. इथे गौरव दादा आहे हा आणि तो पण दादा आहे माझा पाठीमागे आणि गौरव दादाची 2 मुलं आहेत इथे हा. आणि काका कसं वाटलं आज डेकोरेशन वगैरे बघून तुम्हाला? तुम्ही एवढ्या लांबून मुंबईहून येता, अगदी मुंबईत येता म्हटल्यानंतर गाडीतनं येताना आपला जीव सांभाळून तुम्ही येताना गणपती तुम्ही घेऊन आलात. हो एवढ्या खडकार असत ना रस्ते आपण म्हणतो चांगले झाले म्हणून, परंतु अजून आणखी 2-3 वर्ष मला वाटत नाही की या सिंधुदुर्गाचा रस्ता अजून चांगला होईल असा. पण बऱ्याचशा गोष्टी चांगल्या झाल्या, त्यातून तुम्ही खासकरी जाऊन एवढी गणपतीची मूर्ती व्यवस्थित घेऊन आलात आणि व्यवस्थित आणून त्याचं व्यवस्थित पूजन केलात, त्याबद्दल मी तुमचा मुंबईकरांचं पहिला आधी अभिनंदन करतो. धन्यवाद. खरोखर बरं वाटलं की असे तुम्ही आपल्या गावाकडे येऊन आपली जी काय मूळ जागा आहे, मूळ आपली घरं आहेत, ह्या घराकडे तुम्ही दुर्लक्ष न करता आपलं मूळ कुठलं कुल कुठलं या गोष्टीची तुम्ही जर आपण सांगता म्हणजे आता ह्या वयात तुम्ही जर त्याची माहिती करून घेतलात तर भविष्यात तुमच्या पण मुलाबाळांना त्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणून असं म्हणतो की तुम्ही दरवर्षी अशी येत राहा आणि अशी तुमच्याकडे प्रार्थना करतो की तुम्ही दरवर्षी येऊन या गणपतीची प्रार्थना करून गणपतीची उपासना करून गणपतीची पूजा करून तुम्ही या ठिकाणी आपलं संपूर्ण जीवन दगदगीचं जेवण मुंबईला जाऊन जगता. ते ह्या गणपतीच्या माध्यमातून आपली गणपती तुमच्या जो पाठीमागे असेल तर सगळ्या गोष्टी सुखकर होतील, सगळे विघ्न आता तुमचे दूर होतील. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की दरवर्षी तुम्ही असेच येऊन या कोकणातली काय पद्धत आहे, कोकणात गणपती कसे आणतात, त्याच्या आरत्या कशा होतात, गावातील लोक एक मिळून सगळे गावकरी कसे जमा होतात, तो आनंद वेगळा आहे आणि मुंबईचं जीवन तुमचं वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही ह्याचा आनंद अवश्य घ्या ही तुम्हाला विनंती. आणि काका कोकणातले एक भजनामध्ये वेगळीच मजा असते, त्याबद्दल काय सांगा? भजन म्हटलं तर मी आता काका म्हटलं तुला तर मीच भजनी बुवा आहे. बरोबर. आणि मी वयाच्या 6व्या वर्षी भजन करतोय. मी सुद्धा या देवगड गावतात माझं हे मूळ गाव आहे आणि या गावात मी वयाच्या 6व्या वर्षापासून राजापूर लहानगो बुवा गजानन पवार म्हणून माझी इथे आख्यायिका आहे आणि मी मोठ्या मोठ्या चांगल्या बुवांवर भजनं केली. आणि ह्या आमच्या कोकणात आता अक्षरशः चांगले बुवा तयार झाले आहेत. संदीप पुजारी, गुंड्या सावंत निवड यासारखे चांगले बुवा होतात. त्याच्यामुळे इथल्या लोकांना भजनाची जी आवड काय निर्माण झाली आहे त्याच्यामुळे पिक्चर टीव्ही ह्या लोकांना त्यांनी आता सगळ्यांना थांबून ठेवून लोक भजनाकडे वळायला लागले, त्यांनी भजनाची आवड निर्माण झाली आहे. आणि आता आपल्या बाप्पाचा थोड्याच वेळात विसर्जन सोहळा आहे तर त्याबद्दल 2 शब्द. आता विसर्जन म्हटल्यानंतर बाप्पा 1.5 दिवस आल्यानंतर त्याचं विसर्जन करायलाच पाहिजे. बरोबर. काही लोकांचे 1.5 दिवस असतात, काही लोकांचे 3 दिवस असतात, काही लोकांचे 5 दिवस असतात, गौरीचे असतात, अनंत चतुर्थीचे असतात. सालाबादप्रमाणे ज्या काही प्रथा आहेत त्या प्रथा आपल्या कोकणात त्या जपल्या जात आहेत आणि त्याचं विसर्जन चांगल्या पद्धतीने व्हावं जेणेकरून मूर्त्या ह्या कुठेही बघणं अवस्थेत पडल्या दिसता कामा नये अशा पद्धतीचं विसर्जन व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय. आणि इथे आपली सर्व राजापूरवाली फॅमिली निघाली आहे. गजा आका गौरव आता सर्व आता राजापूर राहायला निघाले आहे आणि आता थोड्याच वेळात बाप्पाचं पण विसर्जन होणार आहे. दुपारची महाआरती तुम्ही बघितलीच असेल. आपल्या राजापूरवाले गजा काका आलेले त्यांनी गायली. ते भजन वगैरे करतात तर त्यांना खूप आवड आहे आरती वगैरे करण्याची पण, तर त्यांनीच आरती वगैरे गायली. आणि आता गौरी विसर्जन आहे तर पहिलं गौरी विसर्जन होईल आणि त्यानंतर आपला बाप्पा एकदम धूमधडाक्यात भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक अशी निघेल आपल्या पूर्ण वाडीतल्या बाप्पांची. तर तेच तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आणि कोकणातले व्लॉग आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आता आम्ही पहिलं उत्तर पूजा करून घेतो आणि मग गणपती बाप्पाला थोडंफार हलवावं लागतं आधी आणि नंतर मग गौरीचं विसर्जन होईल. तर चला मग आता व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मंगल मूर्ती अंगीर मामा की असल हलवा
गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुधीर मामा की गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. ओके. तर मित्रांनो फायनली गौरी माता आपली घरातली निघाली व्हाळाकडे. गौरी माते की गौरी माते की जय. गौरी माते की जय. जय. गौरी माते की जय. गौरी माते की जय. गौरी माते की जय. बोलले पाहिजे. सावकार बाबू सावकार. गौरी माते की जय. ठेवून द्या तुला चांगला योग आलाय. ठेवून दे. 50 रुपये भेटले रे. आणि बघते आपल्या गावातलं गौरी विसर्जन फर्स्ट टाइम आपल्या यूट्यूब चॅनलवरती. खूप सुंदर अशा गौरींना आता वाळावर घेऊन आणले आहेत सजवून वगैरे. तर आज त्यांचं विसर्जन होणार आहे. तर तेच तुम्हाला पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळते.
मित्रांनो फायनली आपल्या गौरींचं विसर्जन झालेलं आहे आणि आता आपला बाप्पा निघणार आहे. 5 ते 10 मिनिटातच आपल्या बाप्पाला आता इकडनं घरातून नदीवर नेण्यात येणार आहे विसर्जन सोहळ्यासाठी. तर मग आता खूप इमोशनल वेळ आहे आणि मम्मीला पण. मम्मी कसं वाटतं आता? सॅड वाटतं ना? बाप्पा चालला आहे. बाप्पाला खूप मेहनत करून मुंबईपासून इथपर्यंत आणलं होतं आणि आज अखेरी बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली तर खूप वाईट वाटतंय. पण शेवटी आणि घर पण एकदम शांत शांत वाटेल ना आता? खूप सामसूम वाटेल. पण काय रीतिरिवाजाप्रमाणे जे आहे ते आपल्याला विसर्जन करणंच भाग आहे. बरोबर. तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर बाप्पाच्या विसर्जनाला. चला ढोल ताशे वाजायला लागलेत. निघूया आता बाप्पाला घेऊन बाप्पाच्या विसर्जनासाठी. प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा उठला. असा फिरवतात ना मम्मी? हा बरोबर. मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हळूहळू या. असंच चला. असंच जायचंय. गणपती बाप्पा मोरया मोरया जय. लवकर या गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो आता बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे फायनली. आणि आता आपलं पूर्ण कोकण जे आहे ते शांत व्हायला सुरुवात होईल 1-2 दिवसामध्ये. सर्व आपापल्या घरी मुंबईला जातील. आणि आता बाप्पा पण निघालेत बघा. 6 दिवसाचे आहेत यावर्षी. तर 6 दिवसाचे बाप्पा निघाले आहेत. सर्वच खूप इमोशनल दिसतात आपल्याला आज.
नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव अशोक गणपत चौकेकर. अच्छा काका, 7 दिवसांनी आपले गणपती बाप्पाला आपण निरोप देतोय, कसं वाटतंय? मनात काय? मस्त वाटते आणि मन प्रसन्न वाटते एकदम. खूप सुंदर सेवा वगैरे झाली असेल. खूप सुंदर सेवा केली बाप्पाची आम्ही. हा, आणि 6व्या दिवशी या वर्षी विसर्जन आहे बाप्पाचं. विसर्जन करते तेव्हा आम्हाला रडू येतो. हा काका, तुमचं नाव काय आहे? हरिश्चंद्र अच्छा, हरिश्चंद्र धुमाळ. धुमाळ. अच्छा ओके. काका तुम्हाला कसं वाटतंय? गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. अच्छा ओके. आणि काका एक विचारायचं होतं की ह्यानंतर प्रथा काय असणार आता विसर्जन बाप्पाचं झाल्यावर इथे आपल्या वाडीतली? सर्व जे काय नारळ आहेत की नाही आपले तिथे श्रीफळ हल्लेला आहे ते देवाला अर्पण करणार. हा, आणि त्याचा जो महाप्रसाद होता तो मंदिरमध्ये जाऊन सर्वांना वाटप करणार. अच्छा, म्हणजे आपल्या सर्व मंडळींना वाटप करणार देवाचा प्रसाद दत्त मंदिरात. बरोबर. मंदिरात. ओके ठीक आहे, थँक्यू काका. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती लवकर या. काढून द्या तिथे ठेव. हार वगैरे ना अर्धी सगळे काढून बाजूला ठेव. आस्ती काढा, काही करू नको. टाक ना संपली. अंगागी सुंदर उच्चेंदुराची नंदी करते मान दुखता गळाची. जय देव माझा कैवारी आला, जय विठ्ठले माझे माऊली माझे माऊली. विरावरी ठेवली वाटली काय रामा दसरा दिखवारी, रामा दसरा दिखवारी. विष्णुदास रामा जीवे भावे भोवारी. मान्य करून घेण्याक राजी कर महाराजा बाबा. असाच पुढच्या वर्षी दरवर्षांनी आनंद समाधानाने येण्याक राजी कर महाराजा बाबा आणि रखवाली करण्याक राजी कर. कोणते 90 माझा नाही, माझा काय नाही.
रखवाली बाबा गणपती राया महाराजा बाबा हे बाळगोपाळनी काय बाबा तुझी आरती केली, नारळ बिरळ काय ठेवलेला आहे महाराजा बाबा. होय महाराजा. ते तू मान्य करून घेण्याक राजी कर आणि जी काय मनात इच्छा असेल ती दूर करण्याक राजी कर महाराजा बाबा आणि रखवाली करण्याक राजी कर. मंगल मूर्ती अजिंक्य पुढच्या वर्षी बोल ना, काही नको श्रावण महिन्यातच या. लवकर टॉवर बसून रे बाबा. इच्छेप्रमाणे तू नवल पूर्ण करते ना महाराजा. फायजी येऊ का फायजी बाळा पुढे कर तूच घे रे बाबा. फायजी येऊ का. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. काढला काढला. गणपती बाप्पा गणपती बाप्पा
अजिंक्य दादा कॅमेरा घेऊन जा ना. पाण्यात चालतो. घेऊन जा. तर मित्रांनो, बाप्पाचे विसर्जन तर तुम्ही बघितलात. तर आता आपण आलो दत्त मंदिर या ठिकाणी. आता सर्वांना प्रसाद वाटप, आरती वगैरे होईल आणि मग सर्व आपापल्या घरी निघून जातील. तर या आता मंदिरात पाया पडूया आपण. नाही आणि इथे बघा आता प्रसाद वाटपाला सुरुवात झाली आहे. आणि इथे आपला दादा आहे. सर्वांचे नारळ वगैरे फोडून प्रसाद सर्वांना आता वाटून मग सर्व आपापल्या घरी जातील. आणि सर्व छोटी मुलं एक्सायटेड आहेत. बघा बाप्पाचं विसर्जन करून आले आहेत आणि आता प्रसाद वाटतात. हीच तर आपल्या कोकणातली खरी मजा असते. तर मित्रांनो, फायनली आमच्या बाप्पाचं विसर्जन झालं आहे. तुम्हाला तर मी दाखवलंच, नदीवरती बाप्पाचं विसर्जन केलं. आणि त्यानंतर आपल्या गावातली सर्वच मंडळी, जसं काकांनी सांगितलं तसंच दत्तगुरूंच्या जे दत्तांचे मंदिर आहे आपल्या गावी, तर तिथेच मंदिरामध्ये प्रसाद वाटप केला जातो. तर थोडा वेळ तिथे आरती वगैरे झाली, प्रसाद वाटप झाला. मग आम्ही त्यानंतर घरी आलो, घरी आरती वगैरे केली आणि मग आता झालेलं आहे सर्व काम. तर आता थोडा रेस्ट करतो. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू. आणि व्लॉग आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.